अनंत शंकर हातमोडे गिरवले. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकले या ठिकाणी यक्षिता 11 या टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते गिरवले टीमला. पहिल्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल हे आपण ऐकूयात. यश जी मालकर यांचा आवाज तत्पूर्वी डीजे. चला लगेच आता बॅटर पाठवा प्रशांत पाटील. वेल आपल्याकडे तेवढंसं नाही आहे. आता इथून विदाऊट टाइमपास आता मॅचला सुरुवात करा. यानंतर टीम मीटिंग देखील जास्त घेऊ नका. फिल्डिंग करणाऱ्या टीमला ही सूचना असेल. 5 या ठिकाणी 5 वाजून गेले त्यामुळे टाइम अलर्ट करा आता अंपास. 4 षटकं 20 मिनिटं तुम्हाला अगदी खेळावंच लागतील आणि अगदी त्यापेक्षा अवधी जर घेतला 5व्या षटकामध्ये तर तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. नक्कीच लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा अगदी दिला जाणार नाही आणि ज्या रन्स आहेत त्या अगदी सिरीजसाठी काउंट जरूर केल्या जातील. ही सूचना आता तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. चला बॅटर पाठवा प्रशांत पाटील टीम कॅप्टन. आता वेळ जास्त घेऊ नका. टाइम अलर्ट असेल ही देखील सूचना. अंपायर्स क्लॉक सेट करा. जसा पहिला बॉल डिलिव्हर होईल ना तसा क्लॉक सेट केला जाईल. 5 षटकांची मॅच आहे. पहिलं सत्र आहे पण तो 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटाच्या अवधीमध्ये कंप्लीट होणं अत्यंत गरजेचं आहे. टाइम रिस्ट्रिक्शन आता तुमच्यापर्यंत पोहोचवले गेले. 5 वाजून 1 मिनिट झाला. काल 5 दिवसामध्ये आपण पाहतोय 5च्या अगोदर सामने या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. त्यामुळे आता इथून क्लॉक सेट केला जाईल इनिंगसाठी आणि आता 4 षटकं 5 इनिंग एका अगदी 5 ओव्हरची मॅच आहे. पहिलं सत्र असेल त्याच्यामध्ये 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटाच्या अवधीमध्ये कंप्लीट होणं ते अत्यंत गरजेचं आहे. त्याचं खूप मोठं सहकार्य या स्पर्धेला लाभलं आहे. पाजी टेलिकॉमचे सर्व त्यांना ऑन स्क्रीनवरती आपण पाहतोय. संतदा पाटील त्यांच्या समवेत आपण पाहतोय अगदी ऑन स्क्रीनवरती. खरं तर आपल्या सर्वांचं हक्काचं दुकान आहे आणि अगदी या पाहिजे टेलिकॉमला देखील आपण सर्वांनी अवश्य भेट द्या. या स्पर्धेच्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. 5G टेलिकॉम आपल्या हक्काचं दुकान. मोबाईल्स असतील इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारच्या अगदी गॅजेट तुम्हाला या ठिकाणी या शॉपमध्ये मिळतील. त्यामुळे या शॉपला जरूर आपण आवर्जून भेट द्या. चला मॅचला सुरुवात करा. इथून टाइम सेट असेल क्लॉक सेट असेल. चला मॅचला सुरुवात करा. 5G टेलिकॉमचा उल्लेख आपण केला. येणाऱ्या खरं तर थोड्याच दिवसामध्ये सर्व ग्राहकांसाठी ती खुश खबर आहे. थोड्याच दिवसामध्ये इलेक्ट्रॉनिक्स टीव्ही असेल रेफ्रिजरेटर स्पीकर असतील कूलर असतील अगदी विविध गॅजेट्सचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतील आणि विथ फायनान्सवर अगदी ती सुविधा उपलब्ध असेल. सुवर्ण संधी ग्राहकांसाठी ती असेल परंतु सुवर्ण संधी आहे प्रशांत पाटील साठी. सबसे कातील प्रशांत पाटील ठोकला पहिल्याच बॉलवरती आल्यानंतर षटकार. आलाय परंतु अजिंक्य भोट सर सांगतायत की 5G टेलिकॉम मधून मी जेवढे मोबाईल खरेदी केलेत ना आता सध्याच्या घरात ते फोल्ड वापरतायत तो देखील त्या 5G टेलिकॉम मधून. कारण विश्वासाचा एक आपला अगदी माणूस म्हणून आपण जर पाहिलं विश्वासाचा एक स्थान म्हणून 5G टेलिकॉम यांच्याकडे बघितलं जातं आणि त्याचे सर्व ऑन स्क्रीनवरती आपण नक्कीच साहेबांना पाहतो. थोड्याच दिवसामध्ये आता ग्राहकांसाठी खुश खबर आहे. आता इलेक्ट्रॉनिक्स आपला टीव्ही असू द्या रेफ्रिजरेटर कूलर स्पीकर सर्वच प्रकारच्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतील आणि ते विथ अगदी फायनान्सवरती आपल्याला पाहायला मिळतील. कारण तर हे आपल्या हक्काचं दुकान आहे. विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे आपण पाहतोय 5G टेलिकॉम आणि स्वतः सुरेसराव अगदी आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय सरांना. टीमची टोटल 6 धावा धावफलकावरती लागल्यात. याबतचा बॉल टॉपिच लागले. बॉल चला पाठीमागे फाईन लेगला आउटफील्ड फास्ट आहे
फिल्डर पाठलाग करतोय बॉलचा, पण तो रेस जिंकले बॉल ना आणि गेला सीमा पार, आलाय चौकार. पाच वाजून 3 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे, हे देखील सांगणं तितकंच महत्वाचं. वेळेच्या अभावी आता आयोजकांचा कटाक्ष याच्यावरती आहे. ऑफिशियल स्कोरर मयूर पाटील यांना आपण पाहतोय, परंतु प्रशांत पाटीलच्या बॅटमधून षटकार तदन चौकार, टीमची टोटल 10 या अंकावरती. पॉवरप्ले 1चं षटक आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती राहुल शेळके ज्याने आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलाय आणि त्याचा खेळ खूप चांगला झालाय. आपण पाहायला गेलं तर यक्षिता इलेव्हन बेलवली पाळी शिवकर या टीमसाठी पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. प्रेझन्स ऑफ माइंड या ठिकाणी दाखवला प्रशांत पाटीलने. प्रशांत पाटील एक अगदी आपण पाहायला गेलं खेळाला अगदी एन्जॉय करणारा खेळाडू आहे, कारण प्रत्येक मुवमेंट वरती आपण पाहतोय ना, अगदी तो कुठे सिरियसनेस नाहीये, खेळाला प्रत्येक विभागातून तो एन्जॉय करत असतो. ते प्रशांत पाटील त्यांना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल या ठिकाणी एक्झिक्यूट केले. टीमची टोटल आता 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 11 रन्स ऑन अ बोर्ड. 3 बॉलचा केस संपला गेला आहे. राहुल शेळकेने धावा खर्च केला 3 बॉलमध्ये 11, त्याच्यामध्ये एक षटकार, एक चौकार आणि एक सिंगल पाहिली. अशा तब्बल 11 धावा धावफलकावरती चांगला स्टार्ट त्या ठिकाणी टीमला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्टम पुलचा फटका, क्षेत्ररक्षक आलेत, फटका फसलाय, टिपला झेल आणि संपवलाय सबसे कातील कुणाल पाटीलचा या मॅच मधील खेळ. तुम्ही डगआउट मधून सेट ठेवा आता, इथून खूप गरज आहे. त्यामुळे तुम्ही एक जशी विकेट जाईल त्या अगोदरच एक बॅटर डगआउट मध्ये सेट आपला असला गेला पाहिजे. 11 वरती 1 11-1 स्कोर कार्ड वरती आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतो. 11 धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट गमावली. पहिलं ओव्हरचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळचा 17 कमाईचं पाहायला मिळते, मॅच पाहायला मिळेल. अगदी इथून जिंकेल तो सुपर 7 साठी क्वालिफाय करेल चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये. दोन्ही टीमच्या अस्तित्वाची लढाई आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. वेगवान बॉल यावेळेस पाहायला मिळाला राहुल शेळके यांचा. कमाईचा प्रचंड वेग या बॉल मध्ये होता. फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी पाहायला मिळाली. 5G टेलिकॉमचे सर्वेसर्वा अगदी आपण पाहतोय शहाबुद्दीन शेख साहेब यांना मुख्य व्यासपीठावरती त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य करता लाभलं गेलंय आणि त्यांचा मूल्य वेल या स्पर्धेसाठी त्यांनी देखील दिलाय. जेवढे जे प्रेक्षक आहेत अगदी जे पाहत आहे चाळीसगाव प्रीमियर लीग, त्यांना तर आवर्जून विनंती असेल नक्कीच आपल्या शॉपला अगदी व्हिजिट करा. 5G टेलिकॉम आमचे जे साथी समालोचक आहेत ना अजिंक्य बोर्ड सर, ज्यांनी जेवढे मोबाईल खरेदी केलेत ना ते 5G टेलिकॉम मध्ये, कारण त्यांचा अगदी एक विश्वास जडला गेला. विश्वासाचं पहिलं स्थान आपण 5G टेलिकॉमला पाहतो. त्यामुळे मराठी माणसांनी नक्कीच आपल्या माणसाला सपोर्ट करा आणि 5G टेलिकॉम अगदी या शॉपला नक्कीच व्हिजिट करा. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि एक विकेट गमावला. पहिला ओव्हरचा केस संपला. राहुल शेळकेने 11 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकासाठी आता टाइम अलर्ट आहे, ही देखील सूचना आता तुम्हाला वारंवार दिली जाईल. अगदी 5 वाजून 3 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला, त्यामुळे वेळेचं बंधन आहे आपल्यावरती. नंतर अंधुक प्रकाश असतो, संधी प्रकाशात बॅटिंग करणं कदाचित कठीण असतं, धावा देखील येत नसत. त्यामुळे आता टीम कॅप्टन राहुल शेळकेला याच्यावरती जास्त भर देणं खूप गरजेचा. अकरा धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात सध्याच्या घडीला. दुसरं षटक आता कोण येईल आपण पाहायला गेलं. यक्षिता इलेव्हन बेलवली पाली शिवकर या टीम कडून परेश शेळके झाला. आजचा दिवस गाजवला परेशनं, कारण मयूर पाटील 27,000 पॉईंट त्याला बोली लावली गेली. राऊंड सुरू होते ऑप्शन मध्ये, परंतु तो आता यक्षिता इलेव्हन बेलवली शिवकर पाली या टीम मध्ये दिसतो आणि चांगला परफॉर्मन्स राहिला. ज्या किमतीने गेला ना त्यापेक्षा दुप्पट परफॉर्मन्स त्यांनी दिला अगदी या संपूर्ण दिवसामध्ये. चला अगदी टीम कॅप्टन राहुल शेळके पुन्हा एकदा टाइम अलर्ट अंपायर्स देखील तुम्हाला वॉर्न करतील.
कारण नंतर संदीप प्रकाशात तुम्हालाच बॅटिंग करायची आहे, त्यामुळे तुम्हाला ते प्रॉब्लेमला फेस करावा लागेल. त्यासाठी इथून स्पीडअप करणं गरजेचा. 11 धावा धावफलकावरती. पुढे जाऊन बॅटची कडा लागली, घ्यायची की नाही. द्विधा मनस्थितीमध्ये डबल माइंडेड हा खेळाडू दिसला होता, पण एक सिंगल कंप्लीट केल्या. प्रशांत पाटील न्यू बॅटर दाखल झाला. वेदांत हातमोडे आता स्ट्राईक एन वरती पाहायला मिळेल. टीमची टोटल 12 वरती जाऊन पोहोचली. 12 धावा धावफलकावरती आहे. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. परेश शेलके त्याच्यामध्ये नाव आपण जर पाहायला गेलं, पाली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, परंतु चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये सर्वात महागडा मी का ठरलो हे स्वतःला सिद्ध करत असताना आजच्या दिवसामध्ये परेश शेलकनं त्याचा बेस्ट परफॉर्मन्स अगदी या चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये दिला. 12 धावा धावफलकावरती 12 रन्स. वेगवान उडवले जरूर. नो मेन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल का, परंतु जेलची संधी होती ती गमावली गेल्या. एलिमिनेशन कमी होतं, परंतु त्या अनुषंगाने आपण पाहायला गेला बॉल चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करता आला नाहीये वेदांतला, पण त्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट होतील. 2च्या मदतीने आता टीमची टोटल जाऊन पोहोचेल 14 या अंकावरती. नक्कीच यॉर्कर बॉल, परफेक्ट यॉर्कर, त्याला अगदी खोदून काढलं वेदांत मागच्या बॉलवरती आणि 2 धावा एक्झिक्यूट केल्यात. संधी होती फिल्डरकडे, पण तो पोहोचू शकले नाहीयेत. एक संधी गमावली. हाफ चान्सेसला तुम्हाला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करता आला पाहिजे, कारण अशा मुवमेंटला तुम्ही आहात ना, इथून जिंकला तर सुपर 7 मध्ये क्वालिफाय कराल. किंवा एक ट्रॉफी होता, अगदी आपण पाहायला गेलं ट्रॉफी पर्यंत पोहोचण्याचा मानस तुमचा असेल. यावरचा बॉल बॅट आधीच गेली आणि थोडासा बॉल लेट आलाय आणि त्यामध्येच देखील फसवलं गेलं. वेदांत हातमोडेला या खेळाडून देखील प्रभावित केलाय. गिरोली टीमचा हा खेळाडू, परंतु आज आपल्याच स्वर्गस्थ अनंत शंकर हातमोडे गिरवल्या टीमसाठी खेळ करतोय. कमाईचा खेळ. वेदांतान देखील प्रभावित केलं. आजच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅच देखील ठरला गेला. त्यामुळे निर्णायक मॅच आहे, नॉकआउट मॅच आहे, त्याच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स आता वेदांतचा नक्कीच अपेक्षित असेल. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा दूर टोरचा ठेवलाय, पण तो हा दिशा थोडीशी आणखीनच करा पाहायला मिळाली. 57 काकडे सरांचा इशारा आलाय की हा बॉल वाईड असेल. पंचांनी देखील विंग्स ओपन केले. टीमच्या टोटल मध्ये 1 धाव एक्स्ट्राची ऍड केली जाईल. टीमची टोटल आता 15 धावा अगदी आपल्याला पाहायला मिळेल. 15 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. प्रशांत पाटील कॅप्टन कूल अजून मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे आता जबाबदारी वेदांतवरती देखील असेल. प्रशांत तर आहेत दुसऱ्या साईडला, पण तो आता परेश शिल्केचा षटक अगदी ढकलायचं की अगदी आक्रमण करायचं. पुन्हा एकदा बीट केलंय. पुन्हा एकदा बीट केलं. परफेक्ट परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. नक्कीच नाकापासून अगदी पुंकर मारत कानामध्ये सांगत गेली अगदी वेदांतला, किरीज का गाना सुनेगा क्या, आणि बॉल गेला सरळ निघून कीपरच्या हातामध्ये. आणि डॉट बॉल आणखीन एक आला. टीमची टोटल 15 वरती स्थिरावली गेले. इथून स्पीडअप होणं गरजेचं आहे, कारण चला वेल आपल्याकडे नाहीये. जरा अगदी प्रशांत पाटील आपण देखील कोऑपरेट करा. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आमच्यापर्यंत येतात, कारण सूर्य अस्ताला चाललाय आणि संदीप प्रकाश अगदी त्या प्रॉब्लेमला अगदी फेस करावा लागला आपल्याला सेकंड इनिंग मध्ये. त्या कारणास्तव इथून स्पीडअप होणं गरजेचं आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी देखील सूचना ती असेल. याबाबतचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहायला वेगवान होता. पुढे थोडीशी लेंथ पुढे या ठिकाणी पाहायला मिळाली. मागचा बॉल थोडासा लेंथ पाठी होती. टॉस झाला बॉल, त्यानंतर आता फुलर लेन्थचा बॉल. लेंथ मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळाले. परेश शिर्केच्या अद्यापर्यंत अगदी बॉल फेकले गेलेत. परेशच्या माध्यमातून 5-4 धावा त्यांनी देखील खर्च केले गेल्यात. एका बाजूला प्रशांत पाटील कॅप्टन कोल नॉस्ट्राक एंड वरती फक्त प्रतीक्षात करतो. वेट अँड वॉच भूमिकेमध्ये तो देखील आहे. 4 बॉल फेस केलेत. 12 अंकावरती ते देखील खेळतात. स्ट्राईक एंड वरती वेदांत हातमोडे 6 मध्ये 2. थोडंसं स्ट्रगल करताना वेदांत हातमोडेला आपण पाहतो. हुक केला बॉलला. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला. टिपला झेल. संघर्ष करणारा वेदांत हातमोडे. आजच्या दिवसातील खेळ त्याचा चांगला राहिला, परंतु या मॅच मध्ये नाही, परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. योगदान राहिलं. शाहद्दून शेख साहेबांचं या ठिकाणी प्रस्थान करतात. साहेब आपण आलात आणि या स्पर्धेला अगदी आपला अमूल्य वेळ दिलात. मनाच्या अंतःकरणापासून आयोजकांच्या माध्यमातून करता आभार व्यक्त करतो. आपलं येणं आणि आपलं योगदान या स्पर्धेसाठी खूप मोलाचं राहील. त्यामुळे पुन्हा एकदा 5G टेलिकॉमचे सर्वेसर्वा शाहद्दून शेख साहेबांचं मनाच्या अंतःकरणापासून चाळीसगाव प्रीमियर लीग आयोजक यांच्या माध्यमातून शतसा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. टीमची टोटल
15 धावा धावपलकावरती लागल्यात. 15 रन्स ऑन बोर्ड. आता इथून विदाऊट टाइम पास मॅचला सुरुवात करा. टीम मीटिंग कोणतेही घेऊ नका. टीम कॅप्टन आपण पाहतोय प्रशांत पाटील जो मैदानाच्या आतमध्ये आहे. कमाईचा खेळ त्याचा देखील राहिला. सुरुवातीला स्टार्ट त्याला मिळतोय परंतु अगदी लॉंग इनिंग त्याची अद्यापर्यंत तरी आली नाहीये. हे चित्र आलंय आजच्या दिवसाचं. परंतु इथून प्रशांत पाटीलला लॉंग इनिंग खेळावे लागेल. आता वेदांत देखील बाद झाला. 2 विकेट डाऊन झाल्या. दीपेश हातमोडे इन ॲट नंबर 4 वरती आलाय. दुसरा केन वरती कॅप्टन कूल प्रशांत पाटील सबसे कातील प्रशांत पाटीलला आपण पाहतोय. दुसरा केन वरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय मित्तल मस्कर. पहिलाच बॉल आडवा बाटणं घुटना टेक तमाशा देख. परंतु या ठिकाणी डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. एक सिंगलच एक्झिक्यूट केल्या. सिंगलच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत तिसऱ्या षटकाचा केस सुरू आहे. 16 धावा वरती 2 विकेट गमावल्यात. त्या बॅटिंग करणाऱ्या आपण पाहतोय लेट अनंत हातमोडे गिरवली या टीमनं. दीपेश हातमोडे यावतचा बॉल हुक केलाय. धावा किती बुक करेल दीपेश या बॉल वरती? तब्बल 6. इट्स मॅक्झिमम. इट्स यूज 1. बिग हिट. षटकार. नक्कीच मागच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती बाद झाला होता 2 मॅचला. परंतु आता षटकारानं खातं ओपन केलंय. डीजेला देखील थोडीशी कमी संधी या ठिकाणी असेल. वेल आपल्याकडे तेवढासा नाहीये. पुन्हा एकदा बॅटची कडा. इनर एज ऑफ द बॅट. बॉल झाला पाठीमागे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करेल. सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न. डेंजर एंड कडे होता दीपेश आणि 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटर्सनं. टीमची टोटल आता पोहोचेल ती 24 या अंकावरती. 24 आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहतोय. 24 लाईव्ह इव्हेंट तालुका हाप आयोजित चाळीसगाव प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. अगदी क्वालिटी आणि त्याचं पहिलं नाव अगदी आपण पाहिलं असेल तर सध्याच्या घडीला अगदी ट्रेंडिंग वरती असलेली वाहिनी टेलिकास्ट 24 लाईव्ह इव्हेंट. पुन्हा एकदा कमाईचा वेगवान व्हाईट यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला. मित्तल मस्कर या गोलंदाजाचा काय अगदी कमालीची गोलंदाजी. प्रभावित केलं या गोलंदाजानं. अगदी येतो मध्ये तिसरं षटक हाताळतो. कमी धाबा देतो. विकेट देखील घेतो. प्रभावित करणारा अगदी प्रदर्शन आपण पाहायला गेलं तर मित्तल मस्करचं देखील राहिलाय. आणि त्याच जोरावरती आपण पाहिला टीम देखील चांगला परफॉर्मन्स करत राहिल्या. फुललेंचा बॉल स्लाइस केला. बॉलला पॉइंटच्या बाजूनं केऊन काढलाय. कॅप्टन कूल मास्टर माइंड आहे प्रशांत पाटील. त्याच्या सोबत आहे खेळाडू आपण पाहतो दीपेश हातमोडे. त्याने बॉलला केऊन काढलाय. 4 धावसंख्येसाठी आलेला चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचेल आता. टीमची टोटल 28 या अंकावरती जाऊन पोहोचेल. तिसरं षटक सुरू आहे. अद्यापर्यंत 5 बॉलमध्ये 13 धावा खर्च केल्यात. मित्तल मस्कर या गोलंदाजाला कमी अगदी धावसंख्या देण्यासाठी तो ओळखला जातो. परंतु या षटकामध्ये 5 बॉलमध्ये 13 धावा त्याने खर्च केला. फुलरलेनचा बॉल परंतु फास्ट वेगाच्या जोरावरती बीट केलं. टप्पा पडला. बॉल थोडासा खालीच राहिला आणि सरप्राईज झाला बॉलवरती बॅटर. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि शेवटच्या बॉल आला डॉट. याचाच अर्थ 3 षटकं संपली गेली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी स्वर्ग असे अनंत शंकर हातमोडे टीम जाऊन पोहोचली आहे. अगदी 28 अंकावरती. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. नको. यस ना अगदी अंपायर सांगतात अगदी सध्या गरज नाहीये. नेक्स्ट ओव्हर नंतर गरज लागली तर आपण नक्कीच आपण जाऊ. कारण ऊन देखील नाहीये. आता संध्याकाळचं सत्र आहे. सूर्य अस्ताला चालला त्यामुळे आता गरज नाहीये तर आपण वेल वाचूया. टीमची टोटल 3 षटकं संपली. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत आपण पाहतोय ही स्पर्धा चाळीसगाव प्रीमियर लीग आजचा 6वा दिवस आहे. आणि 6व्या दिवसामध्ये आपण ऐकलं अगदी 6 विभागातील एक गोड आवाज अजिंक्य बोर्ड सर. अगदी साथी स्कोरर आपण सातत्यानं आपण बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना पाहत असतो. त्यापेक्षा त्यांचा स्वभाव खूप गोड आहे. त्याचं स्कोरर मयूर पाटील सर. त्यानंतर आपण 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम आणि आपण पाहतो ना क्वालिफाईड अंपायर्स अगदी जर आपण पाहायला गेलं तर सत्यवान काकडे सर. त्यानंतर दीपक पाटील सर आणि अगदी द्वारकानाथ चोरगे सर ऑफिसर्स आपण पाहायला गेलं. आणि डीजे SSD सर्वच विभागामध्ये खरं तर
खरंच सर्वच विभागामध्ये ही स्पर्धा नक्कीच आपण चला मॅचला सुरुवात करा. आधी 3 षटकं संपली. 4थ्या षटकात सुरुवात होईल. परेश शेलके दाखल झालेत पुन्हा एकदा. सातत्यानं आपण पाहिलं 2 षटकं त्यांच्या वाट्याला येत आहेत. त्यामुळे इथून धावसंख्येला ब्रेक लावला जाईल की प्रशांत पाटील धावसंख्येचा पाऊस पाडतील मैदानाच्या आतमध्ये ते पाहिलं जाईल. बेस्ट फॉरचं बेस्ट. स्विचिटचा फटका उलटा सुलटा दुसरा अगदी आपण पाहायला गेल्या या स्पर्धेतील त्याच्यावरती आलाय चौकार. कॅप्टन कूल सबसे कातील प्रशांत पाटील ठोकलाय चौकार. दुसरा रिव्हर्स वरती चौकार संपूर्ण स्पर्धेमध्ये लगावला गेला. तर मागच्या बॉल वरती प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून टीमची टोटल जाऊन पोहोचेल 32 या अंकावरती. खरं तर ग्राफिक्स खूप चांगला आहे 24 लाईव्ह इव्हेंटचं. खूप त्यांनी काम केलंय संदेश दादा आणि त्यांची संपूर्ण टीम. खरं तर आखाती देशामध्ये देखील ही स्पर्धा जाऊन खरं तर ही टेलिकास्ट जाऊन पोहोचलंय. ही स्पर्धा देखील पोहोचली आहे. कारण आपण पाहिलं होतं की विवेक कुठे दुबईला चेन्नईला देखील आपण त्यांना पाहायला गेलं तर विवेक एक एक टीम आहे आणि टीमचं देखील कौतुक असेल. पुन्हा एकदा आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला आणि आणखीन एक डॉट बॉल या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. टीमची टोटल आता 32 वरती जाऊन पोहोचल्या. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतो हिरोची बाईक आहे जी रोहनजी लबडे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले. दानशूर व्यक्तिमत्व युवा उद्योजक त्यांना आपण नेहमीच पाहत असतो त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक. याबाबतचा बॉल आणखीन एक कीपर उत्सुक आहेत. दबाव तंत्राचा वापर करण्यात येतोय परंतु डॉट बॉल आला. टीमची टोटल तिच्या स्थिरावली आहे 32 या अंकावरती. परंतु अजून एक इन्फॉर्मेशन आम्हाला या ठिकाणी मिळाली आहे. कारण रोहनजी लबडे यांच्या माध्यमातून खरं तर 24 ला इव्हेंट जय हनुमान बोर्ले टीमला खरं तर जी मोठी स्पर्धा पार पडते त्या स्पर्धेची चर्चा प्रत्येक टीमला त्या सहभागी होत असं व्हायचं असतं. ते केंद्रीय राज्यमंत्री चषक त्याच्यामध्ये नक्कीच त्यांनी या टीमला 24 ला इव्हेंट जय हनुमान बोर्ले टीमला पुरस्कृत केले गेले. रोहनजी लबडे पुन्हा एकदा आपला ट्रेडमार्क शॉट वरती आले आणि ठोकला या बॉल वरती सबसे कातील प्रशांत पाटील षटकार. आला पाहिजे. तुम्ही जर मोठे खेळाडू आहात ना अगदी आपण पाहायला गेला गेम एन्जॉय जेवढे कराल ना तेवढा चांगला परफॉर्मन्स तुमचा होत असतो. त्याला टीमची टोटल जाऊन पोहोचली आता 38 धावसंख्येवरती 38 वरती 2 विकेट गमावलेत. परंतु एका बाजूनं मी म्हटलं ना 2 मॅच मध्ये त्याला चांगला स्टार्ट मिळत होता परंतु चांगली इनिंग लॉंग इनिंग त्यांच्या माध्यमातून येत नव्हती. आता मात्र प्रशांत पाटील 9 मध्ये 23 योगदान त्यांनी दिलाय. काय कमाईचा खेळ सुरू आहे कॅप्टनचा. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणतात ना. अगदी कॅप्टन आपल्या टीमला लीड करत असताना चांगली साथ करतोय. बॅटिंग देत असताना चांगली भागीदारी पाहायला मिळते. अगदी दीपेश हातमोडे आणि प्रशांत पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका केलायचा होता. अंपायर्स फिंगर गोज ऑन. पकडलं ईशांच्या मधोमध कौतुक केलं होतं प्रशांत यांचं परंतु आता नजर लागली काय असं वाटू लागलं आणि मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये परेश शिल्केनं संपादन केलंय. कॅप्टनला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. दिलं योगदान कॅप्टननं 23 या धावसंख्येचं. थँक्यू. परंतु अमोल पाटील अक्षय पाटील यांच्यावरती खरं तर खूप नजर आहे. खूप चांगले मैत्री संबंध एका टीम मध्ये ते काम करत असतात आणि खूप सारं प्रेम आहे. अमोल पाटील जेव्हा मला भेटतात ना तेव्हा अक्षय पाटील यांची बरीचशी प्रशंसा ते करत असतात आणि खूप दिलदार स्वभाव आहे. कारण आमची कमी वयामध्ये ओळख झाली आणि तदनंतर आज खरं तर खूप चांगलं घट्ट मैत्रीचं नातं बनलं गेलंय. अमोल पाटील त्यांचं वर्क कॅमेरा वर्क आपण देखील पाहतोय. बॉल वरती आपण पाहायला गेलं प्रत्येक बॉल ते अगदी कव्हर करताना आपण पाहत असतो. परंतु टीमची टोटल 38 वरती 38. न्यू बॅटल दाखल झालीत मैदानाच्या आतमध्ये. आता गणेश पाटील त्यांची गोलंदाजी आपण कमालीची पाहिली आहे. आता ते बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. दीपेश त्यांच्या सोबतीला नॉस्ट्राक एंड वरती बॉलिंग ट्रॅक वरती दाखल आपण पाहतोय परेश शेलके. 4थं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक. याबाबतचा बॉल
उडवले जरूर, क्षेत्ररक्षक आहेत, जज करतील, परंतु अबॅकच्या बाहेर बॉल सरळ निघून चाललाय सीमारेषा पार. या बॉलवरती आलाय शेवटच्या बॉलवरती षटकार. टीमचे टोटल जाऊन पोहोचले 4 षटकांचा खेळ संपला गेला आणि 44-44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. वेल एवढी नाहीये. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर या ठिकाणी करण्यात आला. बॉलिंग टीमच्या माध्यमातून इम्पॅक्ट प्लेअरचा वापर या ठिकाणी केला गेला. तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये येईल, परंतु आता शेवटची ओव्हर बाकी आहे पहिल्या सत्रातील. अक्षय म्हात्रे दीपेश हातमोडेसाठी फ्लोईंग स्लॉक स्वीपचा फटका फसलाय. टिपला झेल संपवला दीपेश हातमोडेचा खेळ. पहिल्याच बॉलवरती पलटवार केलाय कोण गावचा खेळाडू अक्षय म्हात्रेनं. करंजी हातमोडे यांच्या माध्यमातून 40-42 सरकार यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नक्कीच अनिकेतजी म्हस्कर आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत, त्यांचं काही स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूया. शेवटचं षटक आपण पाहायला बाकी आहे. स्पीडअप करा इथून आणि पहिल्या बॉलवरती विकेट डाऊन झाली मोठी आपण पाहिलं दीपेश हातमोडीची, परंतु षटकार हॅट्रिक आली तर नक्कीच 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 40-42 सरकार. राज गायकरसाठी पारितोषिक आहे. जागृती स्पोर्टचे ओनर संदीप म्हस्कर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. राज गायकर यांच्यावरती बरंचसं प्रेम आहे संदीप म्हस्कर यांचं. पारितोषिक आलाय, परंतु पहिला बॉल विकेट, पहिलाच बॉल फेस करते अक्षयचा. याबाजचा बॉल लाईन खराब आहे अक्षय यांची. राज गायकर यांच्या विरोधात खेळ करताना एका बाजूला बिंगारवाडी टीमचा खरं बिलॉंग करणारा खेळाडू राज गायकर, दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती कोण गावचा खेळाडू बिलॉंग करणारा अक्षय म्हात्रे. आपण त्याला पाहतो पहिल्या बॉलवरती विकेट संपादन केली. सातत्यानं अक्षय म्हात्रेला अगदी आपण I11 कोण टीमच्या बाजूनं स्वागत षटक हातलत असताना पाहत असतो. याबाबतचा बॉल उंच गेलाय. मिस्ट्रामिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जज करतात बॉलला. जजमेंट चुकलाय. कॅच सोडला गेलाय. राज गायकरला संधी मिळाली. तिसरीचा प्रयत्न होईल का? खराब फिल्डिंग डिपार्ट पाहायला मिळालाय आणि या ठिकाणी धाबा कंप्लीट होतील तब्बल 3. चौथीचा प्रयत्न होता, परंतु रोखले गेले गणेश पाटील यांच्या माध्यमातून 3 धाबा या बॉलवरती येतील. टीमची टोटल जाऊन पोहोचेल ते आता 48-48 मध्ये 4 विकेट गमावल्यात. 48 धाबा आता अर्धशतकाकडे वाटचाल करते. बॅटिंग करणारे आपण पाहतोय स्वर्गवासी अनंत शंकर हातमोडे गिरवले ही टीम 48 वरती. चला स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल, कारण सेकंड इनिंग मध्ये आता संदीप प्रकाश त्याच्यामध्ये अगदी तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावे लागतील, त्यामुळे इथून स्पीडअप करा थोडंसं. 3 व 4 ओव्हर तुम्ही चांगल्या पद्धतीने कंप्लीट केलं. शेवटचं षटक आहे आणि त्यासाठी जास्त वेळ घेऊ नका. 48-48 फुलालेंचा बॉल. बॅटन बॉलचा चांगला संपर्क नाहीये. डीप मिडकडून फिल्डर येईल बॉलवरती. सिंगल कंप्लीट घ्यायची की नाही. राज गायकर थोडंसं फंबल पाहायला मिळाला, परंतु 2 धाबा कंप्लीट केल्या तिथून. इथे 1 होती, तिथे 2-2 धावा बहाल केले जातात. थोडंसं फिल्डिंग खराब पाहायला मिळाली आणि 50 धाबा सांघिक अर्धशतक टीम अगदी स्वर्गवासी अनंत शंकर हातमोडे गिरोले टीमचं कंप्लीट झालं. 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. काय कमालीची बॅटिंग साकारली टीम. कॅप्टन प्रशांत पाटीलचं महत्त्वाचं योगदान त्या इनिंग अगदी या 50 धावसंख्येमध्ये राहिलंय, ते देखील विसरता येणार नाहीये. 50 धावा धावफलकावरती लागला. स्पीडअप करा. अगदी शेवटचा काही बॉलचा खेळ अजून या अगदी ओव्हरमधील बाकी आहे.
50 धावा धावफलकावरती आहेत. इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षक व्ही शेप मध्ये फटका गणेश पाटील यांचा त्यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार. चौकार आला या बॉल वरती. आपण पाहिला टीमची टोटल आता 54 अंकावरती पाहायला मिळेल. 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून या षटकात विचार केला अक्षय म्हात्रे 4 बॉल फेकले गेलेत आणि धावा अक्षयनं अद्यापर्यंत खर्च केले गेल्यात. अक्षयच्या माध्यमातून 10 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ अजूनही इथून बाकी आहे. फुलटॉस होता, दिशा दिले फक्त अलॉंग द कार्पेट ऑन ड्राईव्ह फटका. 2-2 क्षेत्ररक्षक आले. कॅप्टन राहुल नाराज असेल. या ठिकाणी एक एक चूक तुम्हाला स्पर्धेतून बाहेर नेऊन ठेवेल. पण या बॉलवरती आलाय हा चौकार मिड फील्डच्या जोरावरती. आपण धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, शेवटचा बॉल असेल. इथून टार्गेट सेट केलं जाईल सेकंड इनिंग साठी. 11 बेलवली पाळी शिवकर टीमच्या समोर. टीम आता अगदी आपण पाहायला गेलं स्वर्गवासी अनंत शंकर हातमोडे गिरवले टीम शेवटचा बॉल फेस करेल. या बॉलवरती टार्गेट सेट केलं जाईल. गणेश पाटील आयस्ट्राक एन वरती बॉलिंग मार्कवरती तयार. अक्षय म्हात्रे थोडासा अगदी आपण पाहायला गेलं रनअप मध्ये डिस्टर्ब त्याला झाला आणि हा डेड बॉलचा इशारा पंचांचा आला. शेवटचा बॉल आहे या इनिंग मधील आणि आपण पाहिलं शेवटची मॅच देखील आहे. निर्णायक मॅच आहे कारण दोन्ही टीम साठी. इथून जिंकेल तो सुपर 7 साठी चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये क्वालिफाय जरूर करेल. टार्गेट किती सेट केलं जाईल या बॉल वरती. फुलालींचा बॉल एलिमिनेशन कमी होतो. क्षेत्ररक्षक नाहीये खाली. क्षेत्र सिंगल कंप्लीट. गणेश पाटील निघाला दुसरीसाठी. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. तिसरीचा प्रयत्न किपरने केली चुकी परंतु 3 धावा कंप्लीट होतील का हा प्रश्न. परंतु तिसऱ्या धावसंख्येसाठी स्ट्रायकर एंड वरती रेपर केलंय आणि चेक केलं जाईल आता तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. एक धाव खूप महत्वाची आहे. तिसरी धाव स्ट्रायकर एंड वरती डेंजर झोन होता आणि आता चेक केलं जाईल. SOUT म्हणजे आउट असेल. अगदी बॉलिंग एंडला शॉर्ट रन साठी चेक करायचा अंपायर हा. बॉलिंग एंडला आता शॉर्ट रन साठी चेक केलं जात आहे. ओके रन कंप्लीट आणि याचाच अर्थ या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होतील. टीमची टोटल पहिल्या इनिंगचा केस संपलाय. 60 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना अगदी स्वर्ग असे अनंत शंकर हातमोडे गिरवले टीमच्या 60 धावा धावफलकावरती लागल्यात. सेकंड इनिंग मध्ये आता 111 बेलवली पाळी शिवकर टीमला करायचे आहेत. 30 बॉल खेळ बाकी असेल आणि 61 या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल. या स्पर्धेमध्ये खरं तर संधी ज्यांनी उपलब्ध करून दिली. खरं तर चाळीसगाव प्रीमियर लीगचे आयोजक असतील. तदनंतर मी तर म्हणेन अगदी मराठीचे सिनियर कॉमेंटेटर ज्यांनी खरं तर आम्हाला घडवण्याचं काम केलं. प्लॅटफॉर्म योग्य वेळी त्यांनी दिलाय ते दीपक पाटील सर. तदनंतर आमचे परम मित्र मयूरजी पाटील सर यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मी आभार करतो. आयोजक खरं तर रोहित पाटील असतील, संदेश पाटील, केतन पाटील, संदीप पाटील असतील, प्रवीण भोईर आणि सर्व आयोजकांचा मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. कारण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खरं तर मला संधी उपलब्ध करून दिली. मनाच्या अंतःकरणापासून पुन्हा एकदा तुमचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा आता. चल लगेच मैदानाच्या आतमध्ये आता उतरा विदाउट टाइमपास. इथे पाठलाग करायचा अजिंक्य सर 30 बॉल आणि पाठलाग 61 धावसंख्येचा करायचा. 111 बेलवली पाळी शिवकर या टीमला. इथून पाठलाग कसा राहील या धावसंख्येचा सक्सेसफुली पाठलाग केला जाईल का रोखल्या जातील या धावा ह्या ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया आपण अजिंक्य भोड सरांना. त्याआधी जाऊया डीजे कडे. स्वर्गीय अनंत शंकर हातमोडे गिरवले टीम. चला बराचसा वेळ दवडला गेला या सामन्यासाठी. आपण पाहिलं या अगोदर 5 वाजून 10 मिनिटांनी किंवा 15 मिनिटांमध्ये सामने संपन्न होत होते. त्याकरता आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो की लगेच तातडीनं आपण त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. कोणताही वेळ न दवडता. आणि सलामीची जोडी
आपण यक्षिता 11 बेलवली पाली शिवकर आपण आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची. तीस बॉलमध्ये 61 धावसंख्येचं संरक्षण करायचं या मॅच मध्ये. ते स्वर्गीय अनंत शंकर हातमोडे गिरवले टीमला आणि जमवायचे आहेत त्या यक्षिता 11 बेलवली पाली शिवकर या टीमला. या अगोदर आपण पाहिलं 61 धावसंख्येचं पाठलाग या टीमनं केलंय, परंतु आता या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल आणि जो इथून जिंकेल तो किमान किमान एका ट्रॉफीचा हकदार या स्पर्धेमध्ये या लीगमध्ये तो ठरला जाईल. त्यासाठी चालू असणारी ही लढत का खूप महत्त्वाची, ही मॅच खूप महत्त्वाची दोन्ही टीमसाठी. जो पराभूत होईल या स्पर्धेमध्ये त्याला खऱ्या अर्थानं प्रतीक्षा करावी लागेल. उद्या आपण पाहतो की पर्व 4 मधील खऱ्या अर्थानं 7वा दिवस लीग स्टेजमधील आपण पाहतो आज शेवटचा लॉस उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे आपण पाहतो एकविरा बॉईज बातान टीमचे कॅप्टन आहेत सतीश टावरे आणि त्यांच्यासोबत आपण पाहतो यश इंटरप्राइजेस कानावलेचे टीम कॅप्टन आहेत आकाश पवार. आणि त्यानंतर ही पहिली मॅच असेल. दुसरी मॅच असेल मोरिया जाबाज 9-3 9-7 डेरवली त्यांचे टीम कॅप्टन असेल अजय भगत आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स अँड एच.जी. फोटोग्राफीचे कॅप्टन असतील प्रफुल्ल पाटील. ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल ठीक 9:45 9 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग असेल आणि 9:30 वाजता या ठिकाणी 9:30 पहिला चेंडू या ठिकाणी विकेटवरती पडेल. त्याकरता दोन्ही टीमला आम्ही सूचना देतोय. पहिली मॅच एकविरा बॉईज बातान आणि यश इंटरप्राइजेस खानावले दोन्ही टीमचे कॅप्टन यश इंटरप्राइजेसचे आकाश आणि एकविरा बॉईजचे सतीश टावरे दोन्ही टीम कॅप्टनला आम्ही ही सूचना अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय लाईव्हच्या माध्यमातून. जर कोणता एक प्रतिनिधी त्यांच्या टीमचा ऐकत असेल तर आता ग्रुप झालेलेच असतील, टीम ग्रुप झालेले असतील, त्या ग्रुपवरती तुम्ही सांगा 9 वाजता खऱ्या अर्थाने रिपोर्टिंग करण्यासाठी सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थितीमध्ये पाहिजेत आणि 9:30 वाजता पहिला चेंडू उद्याच्या दिवसामधील पहिल्या मॅचचा या ठिकाणी पडणार आहे. सूचना या ठिकाणी संपली. मॅचकडे आपण बोलतोय. 30 बॉलमध्ये 61 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. राहुल शेलके आणि त्याच्या सोबतीला रोहित पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 30 बॉलमध्ये 61 धावसंख्येचं पाठलाग या टीमनं केलं होतं. 1-2 चेंडू राखून तो सामना जिंकला होता, परंतु या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल तर खऱ्या अर्थानं तेच शर्तीचे प्रयत्न त्यांना कायम या ठिकाणी करावे लागतील. ऑन स्ट्राईक वरती असेल आजच्या दिवसातील पहिली अर्धशतकीय खेळी करणारा, पहिल्या 50 धावा या संपूर्ण लीग मधील जमवणारा हा पहिला खेळाडू खऱ्या अर्थानं राहुल शेलके ऑन स्ट्राईक वरती असेल. पाली गावचा हा सुपुत्र यंग हँडसम अँड चार्मिंग बॉय ऑन स्ट्राईक वरती. बॉलिंग ट्रॅक वरती दीपेश हातमोडे एक प्रभावीशाली गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू फटका पसला हवेमध्ये, जेल होण्याची शक्यता आणि जेलला पकडलंय. बडी मछली जाल में गोल्डन डकचा शिकार होतोय फलंदाज राहुल शेलके. होईल बाद. गाडी चाले आपण पाहतोय की अगदी मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असणारा खेळाडू होता. आघाडीच्या 2-3 सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग त्याने केली होती तोच राहुल शेलके. आपण पाहतोय या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती बाद होतोय. निराशाजनक कामगिरी त्याची या शेवटच्या आणि अंतिम मॅचमध्ये होतीये. ती यक्षिता 11 बेलवली पाली शिवकर या टीमसाठी पहिली महत्त्वाची विकेट. गोल्डन डकचा शिकार तो त्या ठिकाणी ठरलाय. खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूसाठी जालं विणलं होतं, सापलं रचलं होतं आणि त्याच जाल्यामध्ये अडकवलं फलंदाज राहुल शेलके या फलंदाजाला. नवीन फलंदाज अथर्व पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फिल्डिंग करत असताना 3 झेल त्यानं कॅरी केलेत. जबरदस्त फिल्डिंग त्यानं केलेली आहे. बॅटिंग तितकी चांगली करेल का फलंदाज अथर्व हे पाहणं गरजेचं आहे. बारक्या पवार चौकगावचे एक उद्योजक ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी दिल्यात आयोजकांना आणि राहुल शेलके यांच्या टीमला. परंतु क्षेत्ररक्षण लाजबाब
आणि चेंडूला त्या ठिकाणी अडवलं जात आहे. 2 धाबा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केले जातील. 2 धाबेच्या मदतीनं संघाचं खातं ओपन करतोय तो फलंदाज अथर्व पवार. अथर्व पवार पंच त्या ठिकाणी बाउंड्री लाईन आपण चेक करणार आहोत. केली सेफ आहे, भरपूर आतमध्ये होता. ऑन स्ट्राईक वरती अथर्व. ऑन साईड मध्ये या फटक्याला खेचायचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्क करू दिला नाही. खांद्याचा पुरेपूर उपयोग करतोय गोलंदाज दीपेश हातमोडे आणि फलंदाज अथर्व पवारला या चेंडूवरती त्यानं बांधून ठेवलंय. 3 बॉलमध्ये केवळ 2च धाबा त्याने या ठिकाणी खर्ची केल्या. चांगली गोलंदाजी आणि पहिल्याच चेंडूवरती दीपेश हातमोडेनं महत्वाची विकेट. या मॅच मधील दवा आणि दुवा फलंदाज राहुल शेलकेला त्यानं त्या ठिकाणी बाद केलंय. ऑप्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या मदतीनं तिसरी धाव या ठिकाणी धावफलकावरती लागली जाईल. अलीकडे आपण पाहिल्या 3 बॉलमध्ये केवळ 2च धाबा खर्च केल्या होत्या, परंतु यावेळेस थोडीशी दिशा भरकटला आणि तदनंतर ऑप्टिकच्या अतिरिक्त बाहेर वलन घेणारा चेंडू पंचांनी दंडित केलं. इट इज अ व्हाईट बॉल. 144 चेंडू आतापर्यंत व्हाईट बॉल आलेत या स्पर्धेमध्ये. मयूर पाटील खूप चांगला अपडेट आम्हाला या ठिकाणी देत आहेत. बॉल तयार, लीडिंग एज आणि तदनंतर आपण पाहतोय की फलंदाज अथर्व पवार देखील या चेंडूवरती होईल बाद. आता संध्याकाळच्या या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं थोडीसा ड्यू फॅक्ट आता हळूहळू वाढला जाईल आणि तदनंतर चेंडू आहे ना वाऱ्याची हलकीशी झलक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु वारा ज्या ठिकाणी थांबला त्या ठिकाणी धाबा येणं थोडंसं कठीण बनतं आणि बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण पाहतो 4, 4:30, 5 वाजून गेले का धाबा जमवण्यासाठी फलंदाजांना प्रॉपर टायमिंग हे करावंच लागतं, ताकद आजमावी लागते आणि तदनंतर चेंडू सीमारेषा पलीकडे ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिलं आणि ती स्थिती या मॅचमध्ये जिथं 60 झाल्या ना तिथे मी तर म्हणेन अर्धी लढाई जिंकली. स्वर्गीय अनंत शंकर आत्मोडे गिरवले या टीमनं. परंतु क्रिकेटमध्ये असं कोणतंही लक्ष अशक्य नाहीये. जर इथून जरी प्रयत्न चालू केले तरी या धावसंख्येचा पाठलाग होणं जास्त अवघड नसेल. प्रयत्नाशी परमेश्वर शोधल्याने देव देखील सापडतो. तर या 61 धावसंख्या का पाठलाग करू शकत नाही. 37 चेंडूमध्ये 94 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग संपूर्ण दिवसभरामध्ये राहुल शेलकेच्या नावावर राहिलेली होती. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय तो पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. ब्लाइंड स्ट्रोक, चेंडूवरती नजरच नाहीये आणि तदनंतर आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते केवळ आणि केवळ 3 या धावसंख्येवरती. 2 बाद 3. थोडीशी मित्रांनो केवळवाणी परिस्थिती, नाजूक परिस्थितीमध्ये अडकलाय. यक्षिता 11 संघ. परंतु आता पुन्हा एकदा बॅक टू बॅक लगातारचे चेंडू येतात. 2 डॉट. फलंदाज सूरज भगतला पूर्णपणे त्या ठिकाणी संभ्रमात पाडलं आणि बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकले. या षटकाचं विश्लेषण करायचं झालं तर केवळ 3 धाबा खर्ची केल्या त्या गोलंदाज दीपेश आत्मोडेनं आणि केवळ 2 विकेट खऱ्या अर्थानं त्यानं प्राप्त केलं. केवळ 3 धाबा देत महत्त्वपूर्ण 2 विकेट त्याने या ठिकाणी प्राप्त केल्या. शेवटचे आता 24 चेंडू आणि 58 धावसंख्येची गरज आहे. राहुल जर शेवटपर्यंत राहिला असता, आघाडीचे 2-3 षटकं तो खेळला असता तर मॅचमध्ये मजा आली असती. परंतु सध्या उद्याच्या मॅचचे सल्ला मसलत करतायत प्रफुल्ल पाटील आणि त्यांच्या सोबतीला जग्गाबाई. ते करतायत की उद्या सूर्यकांतजी पाटील ते देखील त्या ठिकाणी गेलेत. ते सांगतायत की उद्या आपण कसं खेळायचं, या मोसमामध्ये कशी बॅटिंग करायची, कशी गोलंदाजी करायची. आणि बाईकवरती आता चांबो यांची नजर असेल. त्यांना सांगितलंय की एक बाईक आम्हाला भाड्याने कधीतरी द्या, मुंबईला जायचं आम्हाला. त्यांनी सकाळी सांगितलं तुम्हाला पाहिजे तिकडे आम्ही गाडी देऊ. आणि यावेळेस आपण पाहतोय की वाईट सोडण्याच्या नादामध्ये दांडी उद्ध्वस्त केली, दांडी गुल केली जाते. महत्वाची विकेट फलंदाज रोहित पाटील या चेंडूवरती होतोय बाद.
कॅप्टन आले टॉस सोडवण्यासाठी. त्या कॅप्टननी सांगितलं की आम्ही 7 बघत केले पण मॅचमध्ये आमचं काहीच होत नाही. तुम्ही 10 जरी केले ना 10 तुमच्या खेळण्यावरती आहे. तुम्ही क्रिकेट कसा खेळताना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही 10 ना 20 करा तुमच्याकडून काही होणार नाही. क्रिकेट असा खेळ आहे ना जेंटलमॅनचा हा क्रिकेटचा खेळ आहे. ज्याच्याकडे दिमाग आहे तो हा क्रिकेट खेळू शकतो. प्रॉपर टायमिंग प्रॉपर मित्र म्हणेन ताकद आजमावल्यानंतर चेंडू सीमारेषा पलीकडे जातो. कोणता भगत इथून सांगून तिथे षटकार जाणार नाहीयेत. त्याकरता आपण पाहतो डीजे मास्टरने या ठिकाणी गीत वाजवलं होतं आणि पुन्हा एकदा यावेळेस दांडी गोल केली जाते. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. महत्वाची विकेट आणि फलंदाज या ठिकाणी चिंतामणी शेलके होतील बाद. आता विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आतापर्यंत 4 विकेट या ठिकाणी गमावल्यात. सूरज भगत वरती आता दारोमदार असले या संघाची आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये पवन भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ऑन हॅट्रिक आहे. आतापर्यंत एकही 5 दिवसामध्ये एकही विकेट हॅट्रिक झाली नाहीये. मेडन पण नव्हती. काल एकाच मॅचमध्ये 2 मेडन षटक टाकलेत म्हणजे 2 मेडन षटक पडलेत. विकेट हॅट्रिक झाली नाही. लगातारचे 3 षटकार आले असतील लगातारचे 3 चौकार आले असतील परंतु विकेट हॅट्रिक झाली नव्हती. पहिली 50 लगावली राहुल शेलकेनं परंतु तो स्वतः आता नक चाकत बसला असेल तिकडं पवेलियन मध्ये कारण की त्याला माहितीये मी केलं काय. परंतु हा दमदार स्ट्रोक गेल्या गेल्या प्रहार पवन भोईरच्या बॅट मधून येतोय. हा वादळी षटकार. अरे भिर 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 कराया एक एक या ठिकाणी आपण पाहतोय पवन पवन म्हणजे वारा. आता वाऱ्यासारखे फटके त्याला मारावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या त्यांनी प्रहार चढवला ऑन साईड मध्ये डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत मारलेला षटकार आणि लगातारचा येतोय हा पवनच्या बॅट मधून षटकार. अगदी स्मशान शांतता जाणवत होती या अगोदर. आपण पाहिलं यक्षिता 11 बेलवली पाली शिवकर टीमच्या खेम्यामध्ये परंतु जसे हे 2 षटकार आले ना तसा टाल्यांचा गडगडाट झाला. धावफलक जाऊन पोचेल ते 15 या धावसंख्येवरती. शेवटचे 20 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज आहे. जे था इंतजार आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल झालाय. डायरेक्ट हिट सुरुवातीलाच करायचं होतं परंतु थांबला त्या ठिकाणी स्वतः क्षेत्ररक्षक आणि तदनंतर आपण पाहतो ती सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलते 16 या धावसंख्येवरती. शेवटचे 19 चेंडू आणि आता 45 धावसंख्येची गरज आहे. 19 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये परंतु मिड ऑफ सीमा आपण पाहतो 38 सर्कल पार करू शकला नाही हा चेंडू. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला आणि त्यानं खऱ्या अर्थानं झेलला पकडलं. महत्वाची विकेट 5वा मोठा आदरा मिळेल तो यक्षिता 11 शिवकर टीमला. सोळा धावा फलकावरती नवीन फलंदाज निकेश मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निकेश नवीन फलंदाज सकाळपासून हे कंटाळले असतील. राहुल शेलके एकटाच खेळत होता मैदानाच्या आतमध्ये. हे बोलत असले आम्हाला कशासाठी घेतलेत फक्त फिल्डिंगसाठी का. परंतु आता राहुल शेलकेला खऱ्या अर्थानं सावरायची तुम्हाला वेळ आली आहे. तुम्ही जर आता इथं बॅटिंग केली तर राहुल शेलके इथून तुमचं गाव असेल ना तिथपर्यंत ते खांद्यावरती तुम्हाला नेतील आणि तशी बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पवन भोईर. वाऱ्यागत खऱ्या अर्थानं जसं पवन म्हणजे वाऱ्यासारखे फटके त्याला आता या मॅच मध्ये मारावे लागतील. बातान टीमचा हा खेळाडू आहे. फटका यावेळेस फसताय दृष्टालला फलंदाज जीवनदान त्या ठिकाणी दिलं जात आहे. राज गायकरनं त्या ठिकाणी झेल ड्रॉप केलं. महत्वाची विकेट होती महत्वाची विकेट. पवन भोईर
या मॅचमध्ये बरंच काही सांगून जाईल तुम्हाला. जर त्याच्या बॅटमधून धावा आल्या तर या धाबसंख्येचा पाठलाग तो सहजरित्या त्याच्या माध्यमातून केलं जाईल. कारण की भातान गाव असं आहे, त्यांच्या नसामध्ये क्रिकेट आपण सातत्यपूर्वक पाहिलंय. 2-3 टीम त्यांच्या गावामध्ये आहेत, परंतु प्रत्येक टीमकडे चांगले चांगले खेळाडू आहेत. आणि पुन्हा एकदा यावेळेस येतोय पाईन लेग सीमारेषा क्लिअर करत. शॉर्ट पाईन लेग वरचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता, परंतु बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. मिळालं जीवदान जीवनदान मिळालं जीवदान. खऱ्या अर्थानं का जीवनदान दिलं, आता यासाठी तुम्हाला डोकं खाजवावं लागेल. या अगोदर राहुल शेलके नकं झाकत होता, परंतु आता तुम्हाला डोकं खाजवावं लागेल. फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आहे पवन. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, फाईन लेग, लॉंग लेग, सीमारेषा क्लिअर करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. 4. एवढू झेल सोडलं होतं त्या ठिकाणी राज गायकर यांनी. आणि आता ते विचार करताय सोप्पा झेल, कधी कधी कठीण झेल टिपले जातात, सोपे झेल सुटले जातात. हाच क्रिकेटचा नियम. परंतु असं म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. शेवटचे आता 15 चेंडू आणि 37 धाबसंख्येची गरज आहे. 15 चेंडूमध्ये 37 धाबसंख्येची गरज आहे. समीकरण आता येऊन ठेपलंय. पटका यावेळेस देखील फसलाय, परंतु यावेळेस कोणतीही चुकी नाही. झेलला पकडलंय. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार येतील असंच नाही, परंतु मारण्यापेक्षा दुसरा कोणता पर्यायच राहिला नव्हता. डू ऑर डायची ही आपण पाहतो की ही लढत मैदानाच्या आतमध्ये आता शेवटचे 14 चेंडू आणि 37 धाबसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये खूप चांगलं त्यांचं समालोचन आपण या स्पर्धेमध्ये ऐकलं. आणि मन मेलावू स्वभावाचे ते समालोचक आहेत. प्रत्येकाला रिस्पेक्टफुल त्यांचं बोलणं वागणं आपण सातत्यपूर्वक पाहतो. आणि तेच यश मालकर सुरुवातीला 1-2 स्पर्धेमध्ये आम्ही भेटलो होतो, परंतु तिथंच ओळखलं आम्ही की यश मालकर एक चांगले समालोचक आहेत. तदनंतर त्यांना भरपूर चांगल्या स्पर्धा आम्ही दिल्या, परंतु काही ठिकाणी आपण पाहतो त्यांचा जॉब होता, जॉबच्या कारणाने ते ती स्पर्धा कव्हर करू शकले नाही. परंतु सध्याच्या घडीला आम्ही ज्या ज्या ठिकाणी भेटतो त्या ठिकाणी आवर्जून तेच उल्लेख करतात की सुरुवातीपासून आम्हाला चांगलं मार्गदर्शन अजिंक्य यांनी दिलंय, अजिंक्य बौड सर यांनी दिलंय. परंतु यश मालकर ज्याच्यामध्ये गुणवत्ता असते तो स्वतःला स्पष्ट करतो. आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःला सिद्ध करता त्यावेळी लोक तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करतात, आणि ती प्रसिद्धी तुम्ही मिळवलेली आहे. एक धाव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अक्षय म्हात्रे. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. अक्षय म्हात्रेच्या गोलंदाजीवरती आलेल्या 16 धावा जरी त्यांनी जमवल्या ना तरी पुष्कळ असतील या मॅचमध्ये. 13 मध्ये आता 36 धावसंख्येची गरज आहे. चांगल्या चेंडूचे पैकी चेंडू पडला, तदनंतर अगदी आपण पाहतोय बाउन्स घेतलं. इष्टिरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू. फलंदाज आता अक्षय म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला खेळणारा निकेश मोरे या दोन्ही फलंदाजाला चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. शेवटच्या 2 षटकामध्ये ज्या 16 धावा आल्या म्हणजे एकूणच 32 धावा शेवटच्या 2 षटकामध्ये ज्या खर्ची केल्या त्याच आता सध्याच्या घडीला जिवारी लागत आहेत. परंतु अजूनही काही घडलं नाही. ज्या 16 धावा खर्ची केल्यात ना, खऱ्या अर्थानं गोलंदाज अक्षय म्हात्रेनं शेवटच्या षटकामध्ये त्या 16 जरी या षटकामध्ये त्याने आणल्या तरी मॅचमध्ये मजा येईल. 36 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. मॅचमध्ये कधी काही घडेल. याच सत्रामध्ये कधी कधी असा उल्लेख करतो आपण यश मालकर की चेंडू सीमारेषा पलीकडे जात नाही, पण कधी कधी 3-3, 4-4 षटकार येतात. अशा वातावरणामध्ये फक्त मॅचमध्ये मजा पाहिजे. मॅचमध्ये मोठे पटके आले तरच मजा येईल. अन्यथा या मॅचवरती कुरबुडी केली आहे क्षेत्ररक्षण करणारे कैलासवासी अनंत शंकर हातमोडे गिरवले या टीमनं. परंतु अजूनही काही घडलं नाही. इथून पुढे जर आक्रमण झालं या षटकातील आघाडीचे 3-4 चेंडू निर्भर करतील या मॅचचा विजयाचा निकाल. पहिला चेंडू दमदार स्ट्रोक, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे मारलेला हा षटकार येतोय फलंदाज अक्षय म्हात्रेच्या बॅटमधून.
मै हू कोण, अक्षय सांगतोय मै हू डॉन, आणि अक्षयने टोकलाय हा षटकार, आणि या षटकाराच्या मदतीनं 31 धावा आहेत त्या धावफलकावरती. अजूनही 30 धावसंख्येची गरज आहे. पटका यावेळेस पसलाय. एक एक्सपिरियन्स खेळाडू एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये प्रशांत पाटील, आणि त्यानं झेलला कॅरी केलं. महत्वाची विकेट. फलंदाज अक्षय मारत होता. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. 2-3 षटकार मारून गेला असतं तर कोणतंही दुःख नसतं. पर षटकामध्ये 18.00च्या सरासरीनं तुम्हाला धाबायचं होतं. त्यातला एक षटकार आला होता. उर्वरित 2च मारायचे आहेत. परंतु आता नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. विश्वासानं, जसं सकाळपासून तुम्ही पाहत होता की फलंदाज राहुल शेलके एकतर्फी लढत करत होता, एकतर्फी सामने जिंकून देत होता. या फलंदाजांना बॅटिंगच मिळत नव्हते, परंतु आता बॅटिंग मिळतीये तर तुम्ही मन मुराद आनंद या ठिकाणी लुटला पाहिजे. मोठे पटके तुम्ही मारले पाहिजेत. इथे जर खऱ्या अर्थानं तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर पुढील मॅचमध्ये किंवा पुढील येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या गावामधून किंवा तुमच्या तालुकानीय स्पर्धा होतील त्यामध्ये तुम्हाला संधी मिळाली जाईल. त्यासाठी इथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचंय. परेश पुन्हा एकदा वरची कडा लागली. बॅटची अगदी लिडिंग एज घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. पुन्हा एकदा झेलला कॅरी केलं प्रशांतनं. प्रशांत पाटील एक अनुभवी खेळाडू आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 4 झेल त्याने या मॅचमध्ये टिपलेत, आणि बेस्ट विकेट किपर हे अवॉर्ड त्याच्याकडे आहे, आणि चांगलं यष्टीरक्षण त्याने आतापर्यंत केलेलं आहे. जबरदस्त आपण पाहतो त्याच्या अगदी जो ट्रॉफीचा झोन आहे घरामध्ये, त्यामध्ये आपण पाहतो की ती ट्रॉफी त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे. तेच प्रशांत पाटील एक लेजंड खेळाडू आहेत. 40 गाव प्रीमियर लीग मध्येच बेस्ट विकेट किपर ही, आणि इथे पण आहे. नक्कीच आपण पाहतोय की जो चांगलं विकेट किपिंग करेल त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने या लीग मध्ये आवड आहे जरूर. परंतु आतापर्यंत 5 झेल टिपलेत प्रशांत पाटीलनं. संदीप मस्कर जागृती स्पोर्टचे ओनर, त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. विकेट हॅट्रिकचा हा बॉल होता, परंतु 38 सर्कलच्या बाहेर चेंडू लँड होतोय. तिथपर्यंत पोहोचणं क्षेत्ररक्षकाला कठीण होतं. 1 धाव या चेंडूवरती मिळेल एकेरी धाबेच्या मदतीनं. आता समीकरण बदलत आहे. शेवटचे 8 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि आता 29 धावसंख्येची गरज. हळूहळू सामना आता दूर चाललाय. यक्षिता 11 बेलवली पाली शिवकर टीम पासून पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. शेवटचे 7 चेंडू आणि आता 29 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 29 धावसंख्येची गरज. 20-25 किंवा त्यापेक्षा मी तर म्हणेन 18-20 धावा जर शेवटच्या षटकामध्ये राहिल्या असतं तर मॅचमध्ये शेवटपर्यंत मॅच बघण्यासाठी मजा आली असती. परंतु आता शेवटचे 7 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. आणि प्रशांत पाटीलनं पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करत या झेलला पकडलंय, आणि 5वं झेल त्यांनी या मॅच मधील पकडलंय. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये असताना 5वं झेल त्यांनी या ठिकाणी पकडलंय. जबरदस्त एसटी रक्षण आपण प्रशांत यांचं या ठिकाणी पाहतोय. थँक्यू डीजे. एकोणतीस धावसंख्येची गरज. पहिल्या चेंडूवरती मिळते 1 धाव, आणि
शेवटच्या आता 5 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. चांबो तिकडून सांगतायत की थोडंसं शांत राहा, मॅच होऊ द्या. मॅच झाल्यानंतर आपण सल्ला मसलत करणारच आहोत. 5 मध्ये आता 28 धावसंख्येची गरज आहे. ऑन स्ट्राईक वरती माऊली आणि या चेंडूवरती येते चौकार आणि चौकाराच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 36 या धावसंख्येवरती. संदीप पाटील सांगतायत की या चेंडूवरती खऱ्या अर्थाने चौकार आहे, त्या चेंडूवरती चौकार आलाय म्हणजे माऊली त्यांच्या गावचा खेळाडू आहे, त्याचा अनुभव आहे. 37 धावा धावपलकावरती. 4 चेंडू आणि आता 24 धावसंख्येची गरज आहे. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. शेवटच्या आता 3 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. तत्पूर्वी आम्ही या ठिकाणी सूर्यकांतजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यश मालकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांचं समालोचन आपण या स्पर्धेमध्ये ऐकलं त्यांच्या सोबतील आमचे जग्गाबाई यांना देखील आम्ही विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान त्या ठिकाणी करणार आहोत. पुन्हा एकदा डॉट बॉल येईल. मॅचमध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. त्याकरता आपण पाहतो की यश मालकर आमचे मराठीचे उत्कृष्ट समालोचक मित्र त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. काय झोंबला त्याला खईस का काहीतरी. येरा उतारा करा, मिरच्या बिरच्या आणा, बॅटीला बॉल ठोको ना याचे. शेवटचा 1 चेंडू आणि आता 23 धावसंख्येची गरज आहे. आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय स्वर्गीय अनंत शंकर हातमोडे गिरवले